असं पण याला म्हटलेलं आहे हळूहळू हळूहळू मरण्याकडे म्हातारपणाकडे वाटचाल करणं, त्याला क्षय धर्म म्हणाले भगवान. काय म्हणाले? क्षय म्हणजे नष्टतेकडे जाणे. आणि आपण नष्टतेकडे जात असतो. जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत नष्टतेकडे जातो. आपल्याकडे असं काही राहत नाही. त्याला झिजणं म्हणाले दुसऱ्या शब्दामध्ये. काय झिजणे? दगड सुद्धा झिजतो. जो दगड वापरात येतो तुम्ही कुठे तुम्ही लेण्यांना वगैरे कधी गेले असाल तर वारंवार वारंवार कोणी हात लावत असेल तिथे दगडही झिजतात. उंबरठा समजतं तुम्हाला? चौकट असते, चौकटीवरून पाय देऊन जातात ना, चौकटही झिजते बघा. बघितले? हा कपडा झिजते. जास्त वापर केला की नंतर असा 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 झिजून 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 त्याला धरलं फाटते धागेवर. तोही झिजते. घरही झिजतात, हे पहा, स्लॅबही झिजते. काहीही तसं शरीरही आपलं झिजत राहते बघा. क्षणाक्षणाला याची ऊर्जा कमी 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 होते बघा. तारुण्यामध्ये जो मद असतो, तारुण्यामध्ये जो उत्साह असतो, तारुण्यामध्ये जो तंदुरुस्तपणा असतो, धष्टपुष्टता ज्याला म्हणतो आपण, हळूहळू हळूहळू म्हातारपणाकडे जाताना ते सगळं अवसान कमी होते बघा. अवसान कमी होणे समजते तुम्हाला? शरीरातली ताण ताकद कमी 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 होते बघा. इच्छा असते हे उचलू दे मला, हे करू दे मला, डोंगरावर चढू दे मला, लेणीवर चढू दे मला, किल्ल्यावर चढू दे मला. शरीर म्हणते चढू दे मला. कशात लावलं? हा, माझा काही विचार आहे का नाही? गुडघा कामातून गेला चढू दे म्हणते. त्याची कुठे बरोबरी करतो? म्हणजे समजा एखादं कोणी असं नाही मला काय जमत नाही का असं म्हणणं वेगळं, आणि हकीकतमध्ये आपल्या शरीराचं पावर कमी होणं वेगळं आहे. म्हणून भगवंताने क्षय धर्म शिकवलेला आहे. झिजणे, हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर असणे. जसं आपली कीर्ती कायम राहते. आज करुणानंद भट्टीजींचा बोलबाला आहे. समजाची गोष्ट बाबा नाही आहे, सांगतो तुम्हाला एक उदाहरण म्हणून. पण सदा सर्व काळ आपला बोलबाला राहत नाही. कोणी असो. एक काळ होता या मराठवाड्यात निजामाची सत्ता होती. इतिहासाचे अभ्यासक असाल तुम्ही किंवा तुमचे पोरं असतील तर एक काळ होता निजामाची सत्ता होती. इथे जो बीबी का मकबरा आहे औरंगाबाद शहरामध्ये, ते काय म्हणतात ते आग्र्याचा ताजमहल, राजमहल, ताजमहल प्रेमाची तर ताजमहलची कॉपी